जय गुरुदेव. अहंतामध्ये अखंडित मी तू भेद वाहे मनात, काम कर्द मी चित्त सदा दुसदुषित पै. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली बंधनात पडलेल्या जीवाचं स्वरूप, या अज्ञानाच्या बंधनात पडलेला जीव, या दुःखाचं मूळ काय आहे तर तो आहे म्हणतात अहंकार. अहंतामध्ये अखंडित. अहंता म्हणजे अहंकार, मद म्हणजे नशा, आणि अखंडित म्हणजे सतत. अहंकाराच्या नशेत, मीपणाच्या नशेमध्ये हा जीव वावरतो. मी तू भेद वाहे मनात, आणि मी मोठा तू छोटा, मी श्रीमंत तू गरीब, मी ज्ञानी तू अज्ञानी, अशा भेदात, अशा द्वंद्वात तो असतो. आणि मी करता या अहंकाराच्या भावनेनं काम कर्दमी. काम म्हणजे वासना, इच्छा, आणि कर्दम म्हणजे चिखल. वासनेच्या चिखलात अडकतो आणि सदा दुसदुषित पै. म्हणजे दुसदुषित म्हणजे वल्ल लाकूड जळत असताना धूर करत करत जळतं, तसं हा माणूस सतत अस्वस्थ असतो. धुसधुस करत तो अशांतीचं जीवन जगतो. या ओवीतून बंधनात अडकलेल्या जीवाचं चित्र माऊलीने उभं केलेलं आहे. दारूची नशा काही काळात उतरते, पण अहंकाराची, मीपणाची नशा उतरत नाही. सामान्य माणसाची तर उतरतच नाही, पण परमार्थातल्या माणसाची ही नशा, मी ज्ञानी आहे, ही नशा उतरत नाही. म्हणून शिवसूत्रामध्ये ज्ञानबंधा हा एक सूत्र आहे. यासाठी आपल्याला एक दृष्टांत पाहून या ओवीला समजावून घ्यावं लागल की सूक्ष्म अहंकार, त्या अहंकाराची नशा कशी असते. एक साधू त्यांचे शिष्य घेऊन जनक महाराजाच्या दरबारात आले आणि त्यांनी सांगितलं, राजा, तुझ्या राज्यामध्ये आम्हाला ब्रह्मसूत्राचा पाठ घ्यायचा आहे. माझे शिष्य यांना मी सकाळी 2 तास पाठ शिकवणार आहे ब्रह्मसूत्राचा. गुरु महाराज ज्ञानी होते आणि त्यांचे शिष्यही ज्ञानी होते. राजा जनकानं नमस्कार केला आणि हे राज्य तुमचंच आहे आणि तुम्ही इथं तुमचा ब्रह्मसूत्राचा पाठ घ्या असं नम्रतेनं सांगितलं. आणि त्यांच्या शिष्यासाठी 50 पर्णकुट्या तिथं उभारून दिल्या. त्यांच्या जेवणाची, राहण्याची, स्नानाची, सगळ्या गोष्टीची व्यवस्था जनक महाराजाने लावून दिली. आणि त्या साधूला, त्या सद्गुरुनाथाला एक विनंती केली, महाराज, आपली परवानगी असेल तर मी या पाठाला बसू का. त्यावेळेस त्या साधूला जनक राजाचा अधिकार माहीत होता. हा विदेही ज्ञानी पुरुष राजा असूनही याचं मन सदैव परमात्म्यात आहे आणि आपल्या स्वस्वरूपाची कथा
ऐकण्यासाठी तो उत्सुक आहे, म्हणून त्या साधूनं परवानगी दिली. सकाळी पाठ 8 वाजता चालू व्हायचा आणि जनक महाराजाला तिथली व्यवस्था लावून यायला उशीर व्हायचा. 8:30 पावणे 9च्या जवळजवळ ते यायचे. त्यावेळेस ते साधू थांबायचे आणि जनक महाराज आल्यानंतरच पाठ चालू करायचा. त्यांच्यातल्या काही शिष्याला त्या साधूच्या सूक्ष्म अहंकार जागा झाला त्यांचा आणि म्हणू लागले, हे साधू महाराज, आपले गुरु महाराज, तो राजा आहे म्हणून पाठ सुरू करायला त्याची वाट पाहतात. राजा असला म्हणजे काय झालं, वेळेचं काही महत्व आहे का नाही, आणि आम्ही त्याची वाट बघत बसावं का, असं मनामध्ये धुसधुस त्यांच्या चालू झाली. मनामध्ये अशांतता चालू झाली. त्यावेळेस त्या गुरु महाराजांनी त्या अशांत शिष्याला बोलवलं. तुमचं मन अशांत काय झालं आहे, तुम्ही निसंकोचपणे मला सांगा. त्यावेळेस ते शिष्य म्हणू लागले, महाराज, तुमच्या दृष्टीत आम्हाला भेद दिसतो आहे. तुम्ही राजा आणि आम्हा शिष्यामध्ये भेद करत आहात. त्यावेळेस ते साधू म्हणाले, ब्रह्मसूत्र ऐकण्यासाठी अधिकारी लागतो. अधिकारी म्हणजे कोण? ज्याच्यात विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा ही साधन चतुष्टय ज्याच्याकडे आहे, असा अधिकारी मला जनकाच्या रूपात दिसतो, म्हणून मी त्याची वाट पाहत आहे. त्यावेळेस ते शिष्य म्हणाले, आम्ही नाही का अधिकारी? आम्ही अधिकारी नाही का? आमच्यात विवेक नाही का? आत्मवस्तू कोणची, अनात्म वस्तू कोणची? आमच्यात वैराग्य नाही का? आम्ही तर संन्यासी आहोत आणि तो राज विलासात राहणारा राजा आहे, त्याच्याकडे कुठलं वैराग्य? आणि शमदमादी षटसंपत्ती, आमच्या मनाचा निग्रह आहे, इंद्रियाला दमित केलेला आहे आणि मोक्षाची इच्छा आहे, म्हणून आम्ही संन्यास घेऊन घरदार सोडून महाराज तुमच्या जवळ आहोत, असं शिष्य त्या गुरु महाराजाला म्हणू लागले. त्यावेळेस गुरु महाराज म्हणाले, वेळच सांगेल कोण अधिकारी आहे आणि कोण अनधिकारी आहे. सद्गुरुनाथ ब्रह्मस्वरूप असतात, त्यांची लीला अगाध आहे. एके दिवशी ब्रह्मसूत्राचा पाठ चालू असताना एक सेवक पळत आला, महाराज महाराज, राजवाड्याला आग लागलेली आहे, असं राजा जनकाला सांगितलं. त्यावेळेस जनक महाराज म्हणाले, राजवाडा म्हणजे मी नाही, जळू द्या. गुरु महाराज, पाठ सुरू ठेवा, सांगा. आणि ती आग पसरत पसरत ह्या शिष्याच्या झोपडीपर्यंत आली. शिष्याच्या झोपड्या जळू लागल्या की पाठ सोडून ते स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे अहंकारी शिष्य आपल्या झोपड्या वाचवण्यासाठी पळू लागले. आणि तिथं गुरु महाराज आणि जनक राजा दोघांची ते ब्रह्मसूत्राच्या वेदांतावर चर्चा चालू होती. ते जाळ येत येत जनक राजाच्या उपरण्यापर्यंत आला आणि त्याच्या पायाला ऊब लागू लागली. त्यावेळेस सगळे शिष्य पळत आले आणि गुरु महाराज जनक राजाच्या धोतीला पेट घेतलेली आहे. त्यावेळेस राजा जनक म्हणाला, मी देह म्हणजे मी नाही, देह जळाला तर मला काही घेणं देणं नाही. त्यावेळेस गुरु महाराजाच्या मायेने
लागलेली आग विझाली आणि त्यांनी शिष्याला सांगितलं, अधिकारी असा असतो ज्याला कळालंय आत्मवस्तू कोणती आहे. चैतन्य, देहातलं चैतन्य ही आत्मवस्तू आहे आणि हा देह आणि देहाची संबंधित राजवाडा, वस्त्र सर्व काही अनात्म आहे. हे ज्याला त्याच्या आचरणात उतरलं, त्याच्यात वैराग्य आलं, हा बोध गुरुने दिला. त्यावेळेस त्या शिष्याला कळालं की आपल्यात मी ज्ञानी आहे असा अहंकार होता. त्यांनी सद्गुरुनाथाचे पाय धरले आणि आमचं चुकलं गुरु माऊली, आम्हाला या अहंकारातून सोडवा म्हणून त्यांनी शरणागती पत्करली. तुम्हाला आम्हालाही या अहंकाराच्या नशेतून बाहेर निघायचं असेल तर सद्गुरुनाथाच्या चरणी संपूर्ण शरणागती झाली पाहिजे. हा देह सद्गुरुनाथाचा आहे. हा देहरूपी प्रपंच, पत्नी, पुत्र, संपत्ती सर्व काही सद्गुरुनाथाचे आहे. माझे माझे म्हणण्याऐवजी गुरु महाराज सगळे तुमचे तुमचे आहे असा भाव ठेवल्यानंतर आपला अहंकाराचा नशा उतरेल आणि आपल्यामध्ये ईश्वरीय भाव, आत्मभाव प्रगट होईल. आपल्यातलं द्वैत निघून जाईल. सर्व काही जर चैतन्य रूपानं नटलेले गुरु महाराज आहेत तर मी कोण आणि तू कोण हा आपल्यातला भेद निघून जाईल. आणि काम कर्दमी चित्त, सगळं काम, माझी काही इच्छा नाही, जे काही होत आहे आयुष्यामध्ये चांगलं झालं तर गुरु महाराजाच्या कृपेनं झालं आणि काही प्रतिकूल घडलं तर गुरु महाराजांनी माझ्या भल्यासाठीच हे केलेलं आहे असा भाव ठेवल्यानंतर इच्छेच्या वासनेच्या चिखलात चित्त अडकणार नाही. ते चित्त अखंड परब्रह्म स्वरूप अशा गुरु महाराजाच्या चरणी चित्त मन विलीन होईल. ओम शांती शांती शांती.